ब्लॉग बनवणार. आता आपण ब्लॉग बनवू, ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण. हा माझा 9 महिन्याचा बाळ आहे आणि माझं नाव आहे स्नेहल. मी 30 वर्षाची आहे, हाऊसवाईफ आहे आणि माझं एक 9 महिन्याचं बाळ आहे. त्याच्यासोबत तुम्ही आता भेटले. रोज माझी लाईफ रोज माझ्या दिवसभरी लाईफ नाही, पूर्ण दिवस हा सकाळी घरच्या काम करण्यापासून तर रात्री घरचे काम करत पर्यंतच जाते आणि याला सांभाळण्यात जाते. सुसू पोटी शिवाय म्हणजे सुसू पोटीपासून तर फुरसतच भेटत नाही. तर ना थोबडा धड आहे ना केस धड आहेत. केस धुतले पण धुतल्यासारखे नाही वाटत आहे. टिकली नाही लावली आहे बांगड्यात हातात, ठीक आहे. टिकली लावली होती पण निघून गेली. तर अशीच सध्याची कंडिशन आहे आणि याला मजा येऊन राहिली. माहित नाही कोणत्या गोष्टीची मजा येत आहे ही करण्यात. तर असं आहे. कूलर सुरू आहे कारण गरमी खूप आहे, त्याच्यामुळे आवाज काही बरोबर येणार नाही. गुरगुर गुरगुर येईल. तर सॉट हा मम्माच बॉय आहे, मम्माच बॉय. तर अशी सध्याची लाईफ आहे. तर मी आजपासून ब्लॉग सुरू करत आहे. मला माहिती आहे कोणी पाहणार नाही आहे, त्याच्यामुळे मी पण तेवढा लोड घेऊन नाही राहिली आहे. एक दिवस येईल जेव्हा लोक बघतील, लोक रिकग्नाईज करतील मला की हा ही ब्लॉगर आहे म्हणून. तर असं काही आहे सध्याची कंडिशन. स्वयंपाक बनवला आहे, रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 8:30 वाजत आहे आणि आता याला जेवण चारीन, त्याच्यानंतर मी जेवीन, भांडे घासीन. तर हे सर्व काही दाखवणार नाही मी तुम्हाला अजिबात, कारण सर्व बोरिंग गोष्टी आहे. रोज तोच त्याच गोष्टीपासून दिवस सुरू होतो, त्याच गोष्टीमध्ये दिवस एंड होतो, रात्र होते. स्वतःला काही वेळ भेटत नाही म्हणून स्वतःला काय म्हणते डिप्रेशन झोनमध्ये आहे सध्या मी. डिप्रेशनवाली झोन नसते ना एक, प्रेग्नेन्सी पोस्ट पार्ट डिप्रेशन ज्याला म्हणतात ना, त्या डिप्रेशनमध्ये सध्या मी आहे. कशी तरी डील करून राहिली, कशी डील करत आहे मला पण नाही माहिती आहे. त्याच्यामुळे तर स्वतःला रमवण्यासाठी मी म्हटलं चला ब्लॉगिंग सुरू करूया, काहीतरी सुरू करूया. कारण जॉब आहे नाही, जॉब शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पण तुमच्यासोबत अपडेट करीन कधीतरी जेव्हा लागेल. काय झालं, भुका लागली तुला? भुका लागली तुला? तर त्याला भूक लागली आहे तर त्याला जेवण चारते आणि नंतर काय म्हणते स्वतः जेवण करते आणि बाकीचे कामं करून झोपते. बाय बाय. बस एवढंच सांगायचं होतं त्याच्यासाठी. बाय बाय.